नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण रूपांतरण धोरणाचा शिवसेना उपनेते तथा नवी मुंबई मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी कडाडून विरोध केलाय. दरम्यान याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय चौगुले यांनी स्पष्ट इशारा दिला की मराठी भाषा आणि संस्कृतीची गळचेपी शिवसेना कदापि होऊ देणार नाही. भाजपच्या नगरसेवकांना ठरावाच्या सूचनेच्या माध्यमातून मांडलेले नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण रूपांतरण धोरण 2026 हे जर महापालिका प्रशासनाने प्रशासकीय ठरावाच्या माध्यमातून महासभेसमोर आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्याविरोधात तीव्र आंदोलन उभारेल. मराठी भाषा, संस्कृती आणि स्थानिक अस्मितेच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, अशी घोषणा विजय चौगुले यांनी यावेळी केली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी जगली पाहिजे आणि मराठी पुढे जायला पाहिजे आणि शाळा पण या मराठी शाळा पण चालू राहायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि याच्यासाठी ज्या मेजॉरिटीच्या जोरावरती यांनी जो ठराव पास करून घेतला की नव्या मुंबईतल्या पूर्णपणे मराठी शाळा बंद करायच्या, ज्या पद्धतीने प्रायव्हेट लोकांची जी धारणा असते ती धारणा यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आमचं म्हणणं नाही तर की इंग्लिश मिडियम नका चालू करू, पण इंग्लिश मिडियम एका साईडने चालू करत असताना शिशूचे वर्ग तुम्ही मराठीचे ते कॅन्सल करा. इकडे शिशू म्हणजे KG म्हणजे शिशूपासून छोट्या म्हणजे पहिलीपासून म्हणजे त्यापासून आता त्याने असं धोरण आणलं आहे की ॲडमिशन घ्यायचेच नाही मराठीचे, पूर्णपणे इंग्लिशचेच ॲडमिशन घ्यायचे आणि पुढचे वर्ग चालू आहे तसं देतं. उद्या याच्यामुळे काय तर आमच्या शिक्षकांवरती पण एक गदा येण्याचा विषय आहे आणि परत मराठी ही शाळा बंद होण्याचा हा विषय आहे. आणि मला कुठे याबाबत आम्ही शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही तसं कोर्टामध्ये सुद्धा पिटिशन दाखल केलेलं आहे. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरणार आहोत. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करीत.